इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 103 नंबरची गाथा बघत होतो। उपसंहार करायला लागलेत। काय सांगितलं होतं? एवं पवयणसारं पंचथिय संगहं वियाणितां जोमुयदिराग दोषे सोगाहदि दुःख परिमोक्षम। याप्रमाणे प्रवचनाचा सारभूत पंचास्तिकाया संग्रहास जाणून जो रागद्वेष सोडतो तो दुःखापासून मुक्तता प्राप्त करतो। म्हणजे तुम्हाला सगळी जिनवाणी समजली, पण जर रागद्वेष सुटले नाही तर तुमच्या दुःखाचा अंत होणार नाही। म्हणून द्रव्यश्रुत करायचं नाही आहे तर भावश्रुत करायचं आहे। ह्याच्यासाठी सांगतायत की जो काही उपदेश दिला गेला आहे जिनवाणीच्या प्रत्येक शब्दातून गाथेतून, तर त्यातून तो भाव आपल्यापर्यंत आला तर रागद्वेषाचा नाश होईल, आणि रागद्वेष संपले तर दुःखाचा अंत होणार। दुःख संपलं तर संसाराचा नाश होणार। तर काय बघत होतो आपण? अमृतचंद्राचार्यांच्या टीकेचं थोडं शेवट राहिला होता। जो मुमुक्षु पुरुष खरोखर संपूर्ण वस्तुत्वाचे कथन करणाऱ्या या पंचास्तिकायास अर्थतः म्हणजे यथार्थपणे, अर्थीरूपाने म्हणजे प्रयोजनभूत रूपाने जाणून येथेच वर्णित जीवास्तिकायामध्ये अंतर्गत असणाऱ्या आपणास म्हणजे निज आत्म्यास स्वरूपाने अत्यंत विशुद्ध चैतन्य स्वभावी मात्र निश्चित करून, म्हणजे काय काय करतो हा जीव ते सांगायला लागले। हे पंचास्तिकायाला जाणलं किंवा त्याचं अध्ययन केलं, आता सगळं त्याचं ज्ञान झालंय, तर ते झाल्यावर काय करतो जीव, ह्याच्यासाठी त्यांनी एका वाक्यात इतकी सगळी त्याचं फळ दाखवलंय काय करतो ते। तर काय सांगितलं? जो पंचास्तिकायाला म्हणजे दुःखापासून मुक्तता कोणाला प्राप्त होते? काय दुःखमुक्त व्हायचंय ना, तर कोण होऊ शकतो ह्याच्यासाठी पॉइंट्स सांगितले असं म्हणा। पहिलं पॉइंट सांगितलं, पंचास्तिकायाला यथार्थ रूपाने आणि हिताच्या प्राप्तीसाठी जो जाणतो तो मुक्त होतो। कोण मुक्त होतो? पहिलं सांगितलं पंचास्तिकायाला म्हणजे आता ह्या सगळ्या 6 द्रव्यांच्या वर्णनाला, जिनवाणीला जो यथार्थ रूपाने आणि प्रयोजनभूत रूपाने जाणतो त्याच्या दुःखाचा नाश होतो। दुसरं सांगितलं, जीवास्तिकायाला जाणतो म्हटलं ना 5 अस्तिकायामध्ये, पण सगळ्या जीवास्तिकायांचं जाणून पण उपयोग नाही। जीवास्तिकायामध्ये गर्भित निज आत्म्यास अत्यंत विशुद्ध चैतन्य स्वभाव रूपाने निश्चित करतो त्याच्या दुःखाचा अंत होतो। म्हणजे काय सांगायचं थोडक्यात? जीवास्तिकायामध्ये जो स्वतःच्या चैतन्य शुद्ध स्वभावाला जाणतो त्याच्या दुःखाचा अंत होतो। आवाज येतोय का? बाहेर पावसाचा आवाज येतोय जास्त? आवाज येतो नाही, बाहेरचा आवाज येतोय का? तरी तुमचा आवाज व्यवस्थित येत आहे। येत आहे, ओके। मला वाटलं पावसाचा व्यवस्थित येत आहे। तर दुसरं सांगितलं काय? 5 अस्तिकायांना जाणलं, ठीक आहे। त्याच्यामध्ये जीवास्तिकायांना जाणताना मी शुद्ध जीवास्तिकाय याचा निर्णय करणार तर दुःखाचा नाश होणार। मला सांगायचं लता काकी काय काय? पहिला 5 अस्तिकायांना जाणतो, त्यातून पण प्रयोजनभूत काय आहे ते जाणतो, त्याच्या दुःखाचा नाश होतो। दुसरं, जीवास्तिकायामध्ये निजशुद्ध जीवास्तिकायाला जो जाणतो त्याच्या दुःखाचा नाश होतो। तिसरं सांगितलं, रागद्वेष व कर्म परंपरा यातील कार्यकारण संबंध जो जाणतो,
जाणून पर्यायात विकाराचा अनुभव घेत असताना सुद्धा शुद्ध स्वभावाचा निर्णय करतो, तो दुःखमुक्त होतो. काय कळलं? रागद्वेष आणि कर्मबंध परंपरा ह्याच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे. तो जाणून त्याच्या पुढं जाऊन त्या विकारी भावांमध्ये सुद्धा शुद्ध जीवास्ती काय पाहायचं आहे, शुद्ध स्वभावाचा निर्णय करणार, तर तिथे दुःखाचा नाश होणार. हां हां होतेच, बरोबर. पुढं सांगितलं चौथं, विशुद्ध चैतन्य स्वभाव व स्वरूप विकार यामध्ये जो भेद विज्ञान करतो त्याला त्याच्या दुःखाचा नाश होतो. नाही राहू दे. काय म्हणले? चैतन्य शुद्ध स्वभाव आणि स्वरूप विकार याच्यामध्ये ज्याला भेदविज्ञान होतं तोच दुःखापासून मुक्त होतो. हे सगळं त्यांनी एका वाक्यात घातलंय, ते आपण जरा असं सेपरेट करून वाचतोय म्हणजे जरा समजण्यासाठी. पुढं सांगितलं, कर्मबंधास कारणरूप रागद्वेष परिणतीला जो सोडतो तो दुःखमुक्त होतो. तिथं घेतलंय ना पुढं, विवेक ज्योती प्रगट झाल्याने अर्थात उपरोक्त अत्यंत सुविशुद्ध चैतन्य स्वभाव व स्वरूप विकार यामधील भेदज्ञान त्या काळी प्रगट झाल्याने कर्मबंधाच्या परंपरेचे प्रवर्तन करणाऱ्या रागद्वेष परिणतीला सोडतो तो पुरुष दुःखापासून मुक्त होतो. हे एवढं लावा आता. तर पुढचं वाक्य सांगितलं, कर्मबंधाला कारण कोण आहे? रागद्वेष परिणाम, त्यामुळे ते कारण आहे, कर्मबंध कार्य आहे. मग हे जाणून जो त्याला सोडतो तो दुःखमुक्त होतो. पुढचं एक शेवटचं वाक्य त्यांनी उदाहरण घेतलंय त्याच्यामध्ये की जेव्हा बंध होतो कुदगलाच्या परमाणूंचा बंध होतो त्यावेळेस काय होतो? कोणाचा बंध होत नाही? कुदगलाचा पुद्गलाशी, स्निग्धाचा स्निग्धाशी, वृक्षाच्या वृक्षाची, स्निग्धाचा वृक्षाशी, वृक्षाचा स्निग्धाशी बंध होतो. पाहिलं तर की कोणाचा बंध होत नाही? होत नाही. अरे याच्या सगळ्यांचा होतो म्हणून सांगितलं मी. आता कोणाचा जगन्य गुणवाल्याचा बंध होत नाही, हे पाहिजे होतं उत्तर. मग ते घेतलंय त्यांनी पुढं की जगन्य स्नेह गुण अभिमुख परमाणुवत विबंध परान्मुख पूर्वबंधात प्रच्यवमान. म्हणजे घेतलं की जो पुरुष रागरूप स्नेह विकार जीर्ण झालाय ज्यांचा, तो बंधाला प्राप्त होत नाही, दुःखाला प्राप्त होत नाही, हे सांगायचं आहे. मग त्यासाठी उदाहरण देऊन मोठं वाक्य केलं त्यांनी. जो रागरूप स्नेह विकार ज्याचा जीर्ण झालेला आहे तो जगन्य स्निग्ध गुणाच्या अभिमुख परमाणू प्रमाणे भावी बंधापासून परान्मुख होतो. ज्याचा स्नेह विकार कमी झालाय तो बंधाला प्राप्त होत नाही. जसं स्निग्ध म्हणजेच राग परिणाम, मग ज्याचा राग परिणाम कमी झालाय, जीर्ण झालाय, तो बंधाला प्राप्त होत नाही, असं त्यांना सांगायचं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी परमाणूचं उदाहरण दिलं की जसं जगन्य गुणवाला असेल, जगन्य गुणाच्या अभिमुख झालेला परमाणू असेल, म्हणजे आता झालाच म्हणा जगन्य गुणवाला, तो भावी बंधापासून परान्मुख होतो, त्याचा बंध होत नाही. जसं त्या परमाणूचा बंध होत नाही जो जगन्य गुणवाला आहे, तसं जो जगन्य राग परिणामवाला आहे त्याला बंध होत नाही. आता जगन्य म्हणण्यापेक्षा नाही आहे राग परिणाम ज्याच्यात, असं लावायचं एक देश. जो त्या स्नेहविकारा ज्याचा जीर्ण होऊन गेलाय, नष्ट होऊन गेलाय, तो आता भावी बंधाला प्राप्त होत नाही, पूर्वबंधापासून मुक्त होतो. पूर्वीचं भावी बंध तर होणार नाहीच, पण पूर्वबंधापासून सुद्धा जो मुक्त होतो तोच दुःखाचा परिमोक्ष करू शकतो. अजून एक उदाहरण दिलं, शिखी तप्त उदक दौस्थ्य अनुकारिणः दुःखस्य परिमोक्षम विगाहते इति. पूर्वबंधापासून मुक्त होतो आणि
अग्नीने तापलेल्या पाण्याच्या अशांत स्थितीप्रमाणे. पाणी शांत का अशांत? अग्नी शांत का अशांत? उष्ण कोण आहे हो? पाणी उष्ण आहे का अग्नी उष्ण आहे? अग्नी उष्ण आहे, अग्नीचा स्वभाव उष्ण आहे, पण पाणी त्याच्या संपर्कात आल्यावरती त्याच्या संयोगाने तो पण स्वभावाने पाणी शीतल आहे, पण जेव्हा अग्नी घुसली त्याच्यामध्ये तर ते अस्थिर होतं, अशांत होतं. हे सांगतायत. दौस्थ्याला प्राप्त होतं म्हणजे दुःस्थितीला प्राप्त होतं. कोण? पाणी. ते घेतलं उदाहरण. अग्नीने तापलेल्या पाण्याच्या अशांत स्थितीप्रमाणे. काय अशांती असते पाण्यामध्ये? त्या म्हणजे खालून वर, वरून खाली बुडबुडे होतात ना, तीच अशांती आहे. आणि शांत असलेलं पाणी स्थिर दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये काय अशी हालचाल नसते. मग सांगतायत की अग्नीने तापलेल्या पाण्याच्या अशांत स्थितीप्रमाणे असणाऱ्या दुःखापासून परिमुक्त होतो. म्हणजे जसं ते पाणी अशांत झालेलं आहे, तसं जो रागद्वेष करतो तो संसारी जीव अशांत होतो. हे सांगतायत. काय कळलं? अशांतीला कोण प्राप्त होतो? जो रागद्वेषाने, जसं ते पाणी वर खाली होतंय, जसं दुःस्थितीला प्राप्त झालंय, तसं हा संसारी जीव सुद्धा सांगितलं की जेव्हा रागद्वेष परिणाम करतो तर दुःस्थितीला प्राप्त होतो, म्हणून अशांत होतो. ज्याप्रमाणे अग्नीने उकळलेले पाणी खदखद होते, सारखे वर खाली होते, तसे सांगा जीव वर खाली कसा होतो? वर खाली होता काय? तरंग उठत राहतात. श्वास वर खाली होता म्हणायचं नाही हो. श्वास स्थिर राहिलेला सुद्धा विचारायला रागद्वेष असते. ते म्हणतात ना काय, ज्याला अति राग झाला सगळ्या, तर त्याची हार्टबीट्स काय झालेले असते तो माहित आहे? ब्लड प्रेशर वाढतंय का बरं? क्रुद्ध झाला, अतिक्रोधी झाला जीव तर त्याचं बीपी वाढतो. म्हणजे समजून घ्या त्याच्यावरचं प्रेशर वाढलंय म्हणजे हालचाल वाढली आहे आतली. मग तसं म्हणायचंय, जे अग्नीने उकळलेलं पाणी आहे ते खदखद होते, सारखे वर खाली होते, तसेच दुःख आकुलतामय आहे. रागद्वेषांचा त्याग केल्याने त्यापासून मुक्ती होते. म्हणजे जो रागद्वेष करतो त्याचं सगळं अस्थिरता असते परिणामामध्ये. जसं त्या पाण्याची अस्थिरता, शांती असते. म्हणून तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर काय करा? रागद्वेष करू नका. लता काकी म्हणले, उल्हास काका आता शांत शांत बसते, कोणाशी बोलत नाही आहे. सांगा बघू, दुःस्थितीत आहेत का सुस्थितीत आहेत? स्वभावात राहत असले तर सुस्थितीत आहेत, नाहीतर कुठं राहते तो? स्वभावात राहतात ना, विचारत असत त्यांना. जर स्वभावात राहत असले तर अशांती नाही, नाहीतर मग बाहेरून दिसतंय काय मन वचन कायचा व्यापार नाहीये, पण सगळी दुःस्थिती अशांतीच आहे. तर म्हणून सांगितलं असं की त्या साही द्रव्यांचं स्वरूप समजून जो रागद्वेषाला सोडतो त्याचा दुःखाचा नाश होतो. मग हे सगळं जिनवाणी आपल्याला सांगतेय. हे 6 द्रव्यांचं वर्णन का सांगतेय? एवढंच आहे उद्देश, फक्त तुम्हाला शुद्ध स्वभावाची, सुख स्वभावाची प्राप्ती व्हावी. बरोबर. बाकीची सगळी द्रव्ये जसं शुद्ध आहेत स्वभावानी, तसं तुझा पण स्वभाव शुद्ध आहे हे सांगतायत हे सगळी द्रव्य. मग तसं स्वभावात राहा तर तुम्ही पण आमच्यासारखं स्पर्शी राहू शकता, असं ते 4 द्रव्य सांगतायत. कुठले 4 द्रव्य? आकाश आणि काल. हे 4 द्रव्य शुद्धच असतात, त्यांच्यामध्ये अशुद्धी नसतेच. 3 काळात 3 लोकात. फक्त जीव आणि पुद्गलामध्ये वैभाविक शक्ती आहे, त्यामुळे विभाव परिणमन दिसून येतं. पण ह्या 4 द्रव्यांमध्ये नित्य शुद्धता असते. हे कुठून समजलं हो तुम्हाला? वैभाविक शक्ती फक्त जीव पुद्गलातच आहे. क्रियावती शक्ती आणि वैभाविक शक्ती अन्य द्रव्यांमध्ये नाही. मग विभाव परिणमन दिसलं असतं ना.
नाही नाही, म्हणजे विभाव रूप परिणमन सुद्धा आहे. मग ते परिणमन तर चारी द्रव्यांमध्ये नाही आहे, स्वभावच नसल्यामुळे विभाव परिणमन पण नाही. वैभाविक शक्ती तिथं काय काम करते? शक्ती आहे ना. कोणाचं? वैभाविक शक्ती आपल्याला असते ना. कोणाच्यात विचारताय? सगळ्यांमध्ये नाही वैभाविक शक्ती. सगळ्यांमध्ये नाहीये, तेच सांगते. फक्त जीव बुद्गलामध्ये आहे, अन्य द्रव्यांमध्ये नाही. वैभाविक शक्ती आणि क्रियावती शक्ती फक्त जीव बुद्गलामध्येच आहे. अन्य द्रव्यांमध्ये सगळं स्वभाव रूपानेच परिणमन आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये विभाव परिणमन नाहीच. मायलेक दोघं एकदम बोलल्यावर मला कसं कळायचं? योगिता ते काय बोलला? तेच म्हणत होते की वैभाविक शक्ती आहे असं. चक्क दोघांचं मत एका ठिकाणी बसलाय काय? म्हणजे अन्य द्रव्यांमध्ये ती शक्ती नाही आहे, त्यामुळं त्यांच्यामध्ये विभावरूप परिणमन नाही. मग तेच सांगायचंय की त्यांना 6 द्रव्य समजून त्याच्यातून त्यांचं जसं स्वभाव परिणमनामध्ये ते मजेत आहेत. म्हणजे आता त्यांना काही त्याचा अनुभव नाही आहे, पण ते स्वतःचा स्वभाव सोडत नाहीत हे शिकायचं आहे त्यांच्याकडून. मग तसंच आपल्याला सुद्धा आपल्या स्वभावात राहता येतं. सांगा काकांना काय? जर स्वभावात राहिलो तर शांती आहे, बाहेर कुठं तरी मिसळायला गेलो तर अशांती आहे. पण त्यांना बोलकं करायला ते सगळ्यांच्यात मिसळवतात म्हणे. मग शांती का अशांती हो? म्हणजे एकटं राहिलं तरी अशांती आहे आणि सगळ्यात मिसळलं तरी अशांती आहे. म्हणून स्वभावात राहिलो तर शांती शांती आहे. रागद्वेष हे कोणते भाव आहेत? नाही, 5 भावामध्ये कोणते भाव आहेत? राग आणि द्वेष. कुठल्या कर्माच्या उदयात, कुठल्या टाईपच्या औदयिक भाव? औदयिक भावाचे 21 भेद आहेत. 21 भेदातला कुठला भेद रागद्वेष म्हणजे हे विचारते मी. औदयिक भावाचे 21 भेद आहेत. विसरला का काय? कशाय? 4 कशायामध्ये जाणार? क्रोधमान मायालोभ मध्ये. क्रोधमान मायालोभ हे औदयिक भाव आहेत. मग रागद्वेष पण काल सांगितलं ना, राग मध्ये काय घेतलं आणि द्वेष मध्ये काय घेतलं? क्रोधमान मायालोभापैकी क्रोध आणि मान द्वेष आहे, आणि क्रोध आणि मान द्वेषामध्ये घेतलं, माया आणि लोभ आहे ते रागामध्ये घेतलं. त्यामुळे रागद्वेष हे औदयिक भाव आहेत, आणि जो दुःखमुक्त स्वभाव आहे तो पारिणामिक भाव आहे. मग आपल्याला पारिणामिक भावाची प्राप्ती व्हावी किंवा त्याचा अनुभव व्हावा ह्याच्यासाठी औदयिक भावांच्या आहारी जाऊ नका हे सांगायचं आहे. म्हणजे आपण काय करतोय, कर्मांचा उदय चालू आहे तर ते त्याचं कार्य करणार आहे, पण मी त्याच्याशी इन्व्हॉल्व्ह होतो. जसं घरामध्ये रागद्वेष होतात का? बरोबर आहे की औदयिक भावानी संसार आहे, कर्माच्या उदयाने संसार नाही आहे. म्हणून त्यांनी घेतलं ना 45 गाथेमध्ये प्रवचनसारच्या. काय हो? द्रव्य मोहोदय सती भावमोह रूपेण परिणमती तदा बंध भवती असं काहीतरी घेतलंय. बरोबर आहे ना? न परिणामात घेतलंय ना. म्हणजे द्रव्य मोहोदय सती भावमोह रूपेण यदा न परिणमती तदा बंध न भवती असं काहीतरी आहे बरं का. जरा मागं पुढं झालं असेल तर बघून घ्या. 45 गाथेची जयसेनाचार्यजींची टीकामध्ये त्यांनी घेतलंय. म्हणजे कर्मांचा उदय कोणाला संपलाय, कोणाला थांबलाय? लता काकी वही पेन आणली नाही तुम्ही यावेळेस? काय सुचत काकी? आणली की काय करायची मग? मग म्हणायचं की द्रव्यमोहाचा उदय आहे, पण भावमोह रूपाने जर परिणमन करत नाही तर कर्मबंध होणार नाही. म्हणून सांगतायत की आपलं तेच तर चुकतंय. कुठंपर्यंत मोहाचा उदय? बरोबर आहे की 10व्या गुणस्थानापर्यंत मोहाचा उदय आहे. मग तोपर्यंत जर बंध चालू राहिला, म्हणजे आता ते काय म्हणायचं, भावमोह रूपाने परिणमन असेल तर बंध चालू राहणार पुन्हा पुढं सुद्धा.
9व्या गुणस्थानापर्यंत बंध, कारण मोहद उदय फक्त तिथे बंध नाही. 10व्या सूक्ष्म लोभ, सूक्ष्म आहे, उदय लोभाचं आहे पण बंद ते त्याचं आहे तर फिरून चालले ना तेवढे. बंध विच्छुत्ती 9व्यात आहे का? काय म्हटलं तुम्ही? आता ते भाव मोह म्हणजेच आपले औदयिक परिणाम घ्यायचे, म्हणजे कर्माचे उदयाला निमित्त करून मी त्या रूपाने परिणमन करतो, हे आपले औदयिक भाव कर्म. बोला. द्रव्य मोहोदये अपि सती यदि शुद्धात्म भावना बलेन भावमोहेन न परिणमती तदा बंधो न भवति. बंधः न भवती. बरोबर आहे. जेव्हा द्रव्य कर्मांचा उदय असतो, आता मोह हे सगळ्यात मोठं कर्म आहे म्हणून त्याचंच नाव घेतलं. कुठलंही कर्मांचा उदय असू दे, जेव्हा तुम्ही त्याच्याशी भाव अटॅच करणार, त्याच्यानुसार जरा त्याच्यामध्ये आकुलित होणार, तर नियमाने कर्मांचा आश्रव बंद होणार. पण कर्म उदय तुमच्या बंधाचं कारण नसतं. काय वाक्य म्हणले हो? कर्मांचा उदय हे बंधाचं कारण नसतं. नाहीतर काय झालं असतो, कर्मांचा उदय कुठपर्यंत सदैव विद्यमान. 13व्या पर्यंत उदय विच्छुत्ती सगळ्याची 14व्याच्या शेवटपर्यंत उदय आहेत. मग तिथपर्यंत बंद असते तर कोण मुक्त होणार? कसं मुक्त होणार? वरचं पण नळ चालू आहे, खालचं पण नळ चालू आहे, काय व्हायचं? म्हणजे म्हणायचे की निर्जरा करण्यासाठी थोडंसं समोर तर व्हायला पाहिजे की, म्हणून सांगितलं तिथं की कर्मांचा उदय आहे म्हणून आपण त्या रूपरिणमन करायलाच पाहिजे, गरजेचं नाही. त्या कर्मांच्या उदयातच मुनिराज पुरुषार्थ करतात आणि तेच मोक्षाला जाऊ शकतात. मग आपल्याजवळ पण कर्मांचा उदय आहेच, मग त्याच्यामध्ये आपण पुरुषार्थ करत नाही, ही आपली चूक आहे. म्हणून काय करायला पाहिजे? मी तुम्हाला सांगायला पाहिजे, तुम्ही मला सांगायला पाहिजे. कर्माच्या उदयामध्ये मी रागी द्वेषी होणार नाही असा संकल्प करायला हवा, म्हणजे मी त्या कर्मामध्ये आकृष्ट होणार नाही. असं जेवढं आपण स्थिरतेने दृढतेने निर्णय करणार, तेवढं त्यापासून अलिप्त राहू शकणार. स्वभाव माझा शुद्ध आहे, त्यापासून स्पर्शी आहे, ह्याची जाणीव, ह्याची दृढता असेल तर ते रागद्वेष उदय काय करू शकणार नाही. मग राग म्हणजे काय आणि द्वेष म्हणजे काय, थोडंसं त्यामध्ये भेद करून सांगितलं होतं की माया आणि लोभ राग आहे, द्वेष मध्ये क्रोध आणि मान आहे. परत राग मध्ये घेतले सगळ्या प्रकारचे शुभ भाव आणि द्वेष मध्ये घेतले सगळ्या प्रकारचे अशुभ भाव. अजून काय सांगा, राग आणि द्वेष मध्ये काय येणार? वेग, हास्यरती, राग मध्ये येणार 3 वेद, हास्य, रती, आणि बाकीचे 4 आहेत ते भय, जुगुप्सा आणि अरती, शोक, द्वेष मध्ये येणार. बरोबर. काय काय सांगितलं सांगा? हास्य, रती आणि 3 वेद हे राग कशामध्ये घेतले आणि द्वेष मध्ये काय घेतलं? तिन्ही पण. त्यात तर तीव्र राग आहे, भोगण्याचे भाव आहेत, त्यामुळे ते पण 3 वेद राग मध्येच येणार. आणि द्वेष मध्ये भय, जुगुप्सा आणि शोक, अरती हे सगळे द्वेष मध्ये. अजून काय येणार हो राग द्वेष मध्ये? जय श्रीमा. रागद्वेष मध्ये अजून काय घ्यायचे? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान आणि संज्वलन, हे जे सगळे आता रागमध्ये मान आणि माया, माया आणि लोभ. सगळं आलं की ते त्याच्यामध्ये, मला ते नाही सांगायचं. अजून काय येणार राग द्वेष मध्ये? काय येणार अजून राग? भगवंताची पूजा करतानाचे भाव आलं की ते शुभ भाव सगळे राग आले, अशुभ भाव सगळे द्वेष आले. अजून काय? ते पण ठीक आहे. मान, माया, लोभ आणि क्रोध मान मध्ये येईल. नाही मला ते नाही सांगायचं.
रागमध्ये रागाचे सगळे भाव शुभ का? हा हा, काय काय? रागाचे सगळे भाव शुभ का? शुभ का? राग म्हणजे अनुराग आहे ना. अनुराग म्हणून शुभ भाव झाला का? आता एक ढोबळ म्हणून घ्या, शुभ भाव आहेत ते रागरूप. आता तुम्हाला कदाचित एखाद्याला प्रशस्त आणि अप्रशस्त भेद केलेत की. हा म्हणूनच म्हणून की तर राग स्थूल स्थूल केलं ना त्या प्रशस्त राग आणि अप्रशस्त राग. बरोबर बरोबर. हा म्हणजे एखाद्याला आता चोरीचा राग असेल, एखाद्याला व्यसनाचा राग असेल, तर ते मला नाही सांगायचं शुभ भाव म्हणून. फक्त अनुराग म्हणून घेत असताना जे काय तुम्ही म्हणणार ते शुभ भाव असं. ऍक्च्युली ते पण अशुभ भाव आहे. सुवर्त उदाहरण आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही भाव घटवू शकतो. त्यांना मुलींच्या प्रति शुभ राग होता, शुभ भाव होता, आणि म्हणून त्याचा तो सिंहाप्रती द्वेष झाला. म्हणजे तिथे तो लढा त्याला रोखलं गेलं असं. बरोबर. एकाच वेळेस त्याचे बरोबर आहे. राग पण होता आणि द्वेष पण होता असं म्हणायचंय. त्या डुकराचा रानडुक्कर तो मुनींच्या प्राण वाचवण्यासाठी म्हणून त्या सिंहाशी लढला. त्यावेळेस तिथं राग आहे का द्वेष आहे त्याच्या परिणामात? मुनींविषयी राग आहे, अनुराग, आणि त्या सिंहाला परास्त करायचं म्हणून द्वेष आहे. बरं, त्यांचा प्रश्न आहे कीर्ती काकींचा की सगळे शुभ भाव राग असतात का, किंवा सगळे राग शुभ भाव असतात का? म्हणजे नाही येणार तसं म्हणायला, एक ढोबळ आपण फक्त स्थूल रूपाने बघतो. म्हणजे आता प्रशस्त तर आलंच की, पण तरी सुद्धा काय म्हणायचं, कशायच आहे तो. बरं मी क्लू देते. रागद्वेष मध्ये अजून काय घ्यायचं ते. 4 ध्यानामध्ये काय काय घेणार हो? ध्यान, आर्द्र आणि रौद्र. त्याच्यामधलं ध्यान ह्याच्यात आहे द्वेष मध्ये. रौद्र मध्ये राग येईल. राग म्हणजे ऍक्च्युली तो राग पण कसा आहे तो तेच ना. नंदी म्हणजे त्याच्यामध्ये त्याला राग भाव वाटतोय एवढंच. त्यात शुभाशुभ भेद करू नका. जे काय आनंद भोगतोय तो त्या हिंसानंदी, मृषानंदी, चौर्यानंदी, परिग्रहानंदीमध्ये आनंदाचा अनुभव करतोय त्या परिग्रहातून वगैरे, तर ते रौद्र ध्यान राग रूप आहे. आणि जे आर्त ध्यान आहे द्वेष रूप कसं? बोला. आर्त ध्यानाचे भेद कुठले? इष्टवियोग, अनिष्ट संयोग, निदानजनित आणि वेदनाजनित. मग ह्याला द्वेष मध्ये कसं घालायचं? अनिष्ट संयोग झाला की चांगलं वाटत नाही, म्हणजे द्वेष झाला त्याच्याबद्दल. इष्टवियोग मध्ये इष्टवियोग झाला तर तो वियोग झाला म्हणून त्याच्यात दुःख, द्वेषच झाला तिथे पण परत. का गेला हा वियोग भाव म्हणजे सुद्धा द्वेष आहे. तो होता तोपर्यंत इष्ट संयोगच राग भाव होता. तो दूर झाला म्हटल्यावर का गेला म्हणून एखादा जीव क्रोधी होतो जास्त, किंवा उतावीळ होतो, म्हणजे हे द्वेष परिणती म्हणा. त्या रागाचाच परिणाम परत द्वेषामध्ये होतं. वेदना आहेत त्या सहन होत नाहीत, किंवा नको वाटतं ना ती गोष्ट नको वाटते, मग ती द्वेष रूप झालं. जे पाहिजे हवं वाटतं ते राग रूप म्हणायचं. मग आता इथं निदान आहे, तर निदान म्हणजे दुसऱ्यांचं काहीतरी बघून किंवा काहीतरी इच्छा झाली, म्हणजे मला तिथे आकुलता निर्माण झाली, त्याच्यामुळे परत तिथे एक टाईपचं काय म्हणायचं मग राग. निदान म्हणजे राग म्हणायचं का द्वेष म्हणायचं? म्हणजे कोणाचं तर पाहून त्यांच्याविषयी द्वेष झाला समजा, आणि मग तसं मला हवं हे भाव झाले असतील, तर ते आर्त ध्यान आहे. निदानजनित अर्थ तसं म्हणू शकतो. जे पण 2 भेद करू शकतो. इच्छा झाली आणि नुसतं दुसऱ्यांचं बघून मला पण असं हवं आणि त्याबद्दल काही द्वेष झाला, आताच निर्माण झाला. जसं चक्र होतं ना की विद्याधरचं वैभव बघून मला पण पुढच्या जन्मी असं मिळू दे, असं कुठल्या म्हणून ते भाव होऊन जाते चक्रवर्तीचा. त्याच्यात द्वेष तर नाही त्यांच्या मनात, फक्त आहे की मला हे असं भोगायला मिळू दे, असं पण असू शकतं. बरं, स्वभावाशी द्वेष झाला म्हणून म्हणलो आम्ही. निदान जेव्हा केला तेव्हा तिथं त्या परिग्रहाची आसक्ती केली, तर त्या निमित्तामध्ये स्वभावापासून दूर गेला म्हणून स्वभावाचा द्वेष झाला. तर असे राग आणि द्वेष परिणाम आपले निरंतर चालू आहेत. म्हणूनच तर आश्रव बंध निरंतर आहे, म्हणून दुःख निरंतर आहे. म्हणून त्याचा नाश करायचा असेल तर
थोडंसं वीतराग वीतद्वेष, काल मी जरासं ते समयसारचं प्रवचन वाचत होते, त्याच्यामध्ये त्यांनी इतकी विशेषणं घेतली आहेत ना भगवंतांना. आपण फक्त एवढं म्हणतो ना, काय जितेंद्रिय, जितमोह हे शब्द ऐकून माहिती आहेत आता गाथेमधनं, तर त्यांनी प्रत्येकाला ते जोडलंय बरं का. भगवान कसे आहेत, जित क्रोध, जित मान, जित माया, जित लोभ, पुढं सांगा अजून काय, जित मन, जित वचन, जित काय, अजून सांगा, असे लय काय काय घेतले तो त्यांनी. जित शरीर, म्हणजे आता जित काय म्हणजे जित शरीर आलं, पण जित विषय, जित कशाय, जितेंद्रिय सांगितलं वाटतं. जितेंद्रिय आणि जितमोह आपण वाचलेत ना गाथेमध्ये, एवढे शब्द परिचित आहेत. पण त्या जितेंद्रियमध्ये पण त्यांनी परत भेद केले. जित स्पर्श, जित रस, जित घ्राण, जित चक्षु, जित श्रोत्र, असे सगळे विशेषण देऊन थोडंसं विस्ताराने आपलं चिंतन त्याच्यामध्ये अडकवायला. काय काय आहेत भगवंतांची विशेषण. जित शब्द, जित श्रोत्र घेतलं की, जित कर्ण म्हणा, जित श्रोत्र म्हणा, हे सगळं म्हणजे म्हणायचंय की कुठून तरी बाहेर उपयोग जातोय ना, तर त्यांनी ह्या अशा प्रत्येक विशेषणामधून भगवंतांची स्तुती केली. म्हणून असं आपण पण करू शकतोय, जेव्हा आपण फक्त एक दोन विशेषणं लावली की त्याच्यातूनच आपण फक्त त्यांना लक्ष बनवतो. पण कुठलंही विशेषण घ्या, सगळ्या कर्मांनी रहित झाले ते, सगळ्या विभावांनी रहित झाले, तर सगळी विशेषणं त्यांना लागू शकतात. जित विभाव, जित विषय, असं वगैरे त्यांनी अनेक घेतलेत, आता मला लक्षात पण येणार तेवढी. जित काम, जित काम, जित वेद, सगळे हा कशाय नो कशाय सगळे येणार त्यात. जित वेद, जित काय म्हणायचं, जित संज्ञा, संज्ञेच्या पण अतीत झाले ते, त्यामुळं सांगायचंय जित मार्गणा, जित गुणस्थान, असं सगळं होय. पुस्तक लिहूया आपण आता आपले. जित मार्गणा, जित गुणस्थान म्हणते. बरोबर आहे. काय आपण चिंतन करेल तेवढं तसं लावू शकतो. म्हणजे बाहेर उपयोग जातोय तर त्याला वळवा आणि हा विषय द्या. तर रागद्वेषापासून थांबलो. आणि म्हणून तर म्हणलं ना, जिनवाणीचं स्वाध्याय करताना तुम्हाला शुभ आश्रव बंद आहेत, तेवढ्या निमित्त लोक प्रमाण परिणाम आहेत. बर बर म्हणा बघू. आता त्यांनी सांगितलं असंख्यात लोक प्रमाण परिणाम आहे, त्या प्रत्येक परिणामाला जित लावा आणि सांगा बघू. बरोबर आहे की. त्या त्या परिणामांना, एका परिणामानं जिंकलं तरी सुद्धा अनंत त्यात असणाऱ्या विभाग प्रतिच्छेदात वेगवेगळे विषय, ते वेगवेगळे कशाय काय ना काय विभाव, त्या सगळ्याला जिंकलं. म्हणजे एक पर्याय जर आपण स्वभावाकडे लावली तर त्याच्या निमित्तात अनंत पाप थांबलं. कारण ते कुठल्या विषयाला बनवेल विषय ती पर्याय सांगता येत नाही, आणि त्या पर्यायात परत किती आकुलता, दुःख, किती सगळे विभाव परिणाम, त्या सगळ्याला जिंकण्याची शक्ती एका फक्त शुद्धोपयोगात आहे. म्हणून तिथं एका शुद्धोपयोगाला प्राप्त झालो तरी पण आपण पण जितमोह होऊ शकतो. म्हणजे सांगतात एवं भूतनयाने दर्शन मोहांधकार प्रलीयते, असा शब्द दिले 80 गाथेच्या टीकेमध्ये. जो स्वभावाला जाणतो त्याच्या दर्शन मोहाचा एवं भूतनयाने, महाराजींनी हे सांगितलं. असं नाही आहे की क्षायिक सम्यक दृष्टीला ते स्वभावाचा अनुभव होतो आणि तो त्या मोहाचा नाश करतो, असं नाही सांगायचंय. तर आता मी स्वभावाला जाणलो तर तिथं दर्शन मोह राहिला का हो? दर्शन मोहाचं मोठं आहे ना काम तिथं. दर्शन मोह म्हणजे मिथ्यात्व आहे. मग अनुदयात गेला म्हणणं सुद्धा प्रलीयतेमध्येच येणार. प्रलीयते म्हणजे नष्टच होतो असं नाही, तर वर्तमानातल्या पर्यायात त्याचा अनुभव नाही, तो उदयात नाही, यालाच म्हणायचं प्रलीयते. कुठल्या गाथेची टीका म्हणाला तुम्ही? 80 गाथेची टीका आहे ना, त्याच्यामध्ये घेतलंय प्रवचनसारची, बहुतेक जयसेनाचार्याच्या टीकेत असेल. म्हणजे खूप मोठं वाक्य आहे, त्यात शेवटी ते घेतलंय त्यांनी. जो स्वभावाला जाणतो तो, मध्ये मग खूप मोठं वाक्य टीका घेतली आणि शेवटी घेतलंय दर्शन मोहांधकार प्रलीयते. म्हणजे दर्शन मोह त्याचाच नष्ट होतो जो स्वभावाला विषय करून जाणतो. म्हणून सांगायचंय काय की 5 अस्तिकायांचं वर्णन का शिकायचं.
तुम्ही सांगताय का मी सांगू? 5 अस्तिकायांचं वर्णन का शिकायचं? पहिलं म्हणलं अर्थतः आणि अर्थीरूपाने त्याला ग्रहण करण्यासाठी. अर्थतः म्हणजे यथार्थपणे आणि अर्थीरूपाने म्हणजे प्रयोजनभूत रूपाने जाणण्यासाठी. दुसरं सांगितलं जीवास्तिकायामध्ये माझा जीवास्तिकायच माझ्यासाठी उपयोगी आहे हे जाणण्यासाठी. तिसरं सांगितलं, सांगा जय श्रीमा, काय ह्याच्यासाठी लिहित असतो आम्ही. तिसरं काय हो? रागद्वेष आणि कर्मबंध यांच्यातला कार्यकारण संबंध जाणून घेण्यासाठी. पुढं चौथं सांगितलं पर्यायात विकार होत असताना सुद्धा त्यापासून भिन्न शुद्ध जीवाला लक्ष बनवण्यासाठी. पुढं सांगितलं चैतन्य स्वभाव आणि स्वरूप विकार ह्याच्यामध्ये भेदज्ञान करण्यासाठी. विकार भाव ह्याच्यात भेदज्ञान करण्यासाठी. पुढं सांगितलं भावबंधापासून परान्मुख होण्यासाठी, भावी बंधापासून परान्मुख होण्यासाठी आणि पूर्वबंधापासून मुक्त होण्यासाठी. म्हणून या ग्रंथांचं अध्ययन करणं आवश्यक आहे. आणि ते अध्ययन केलं असताना ती सगळीच एका वाक्यातलीच आली ही. हां, म्हणजे आचार्यांचे 10 वाक्य मिळून एक वाक्य आहे ना ते, त्यातनं मी 10 काढली वेगळी. म्हणजे 5-6 वाक्य झाली ती. तर तोच जीव दुःखापासून मुक्त होतो. मग आपल्याला किती धडपड आहे हो दुःखापासून मुक्त होण्यासाठी? काय करतोय म्हणजे रोजचं रोज आपण स्वतः पुरुषार्थाने बघायला पाहिजे की मी आज दुःखमुक्तीसाठी काय प्रयत्न केला. थोडंसं ध्यान जास्त केलं तर दुःखमुक्त होत नाही का? मग साधा उपाय आहे आपल्याजवळ, ते पण करत नाही आपण. काय कुठं जाऊन उग्र तपश्चर्या करायची नाही आहे. म्हणजे आज मला असा एक विकल्प आला हो की सगळेजण दशलक्षणमध्ये 10 उपास करतात, 8 उपास करतात. असं केलं ना आमच्यामध्ये पण सगळ्यांनी. कोण कोण मंजुताईंनी 10 उपास केले, 8 उपास केले. असं आम्ही केलं नाही आहे. 5 उपास केले होते पण नंतर काय पुढं सरकली नाही गाडी. मग असं विचार आलं की माताजी सांगतात ते काय खोटं नाही की व्रत उपास करण्यातच धर्म आहे का? मग तेवढं मी ध्यान करू शकलो तर म्हणजे नकार नाही आहे मला, काय त्याच्याबद्दल विरोध नाही आहे. करायलाच पाहिजे. ज्याचा उपयोग स्थिर राहतो ना त्याच्यातून, तर त्यांनी करायलाच पाहिजे. केलं तर संयमाची वृद्धीच आहे तुमच्या. पण ज्याला उपयोग, हां तेच ना, त्यातून किती तुम्हाला उपयोग स्थिर राहतो ना तर त्याचं करण्यात अर्थ आहे. नाहीतर इथं 8 दिवस उपास केलो आम्ही समजा आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे, नंतर काय होतंय, न ज्ञान ध्यान, न काय स्वाध्याय नाही, न काय सेवा नाही, काहीच नाही. सगळ्यापासून वंचित वेगळं राहतो. म्हणजे मग त्या शरीराकडे किती लक्ष जात आहे. मग त्याची आकुलता. मग ते पहिल्यांदा 8 दिवस गेला, परत अजून 8 दिवसासाठी त्या शरीराला सांभाळत बसायचं. म्हणायचंय म्हणून की साधना करायची ना तर काय म्हणायचं, उपयोग स्थिर राहायला पाहिजे तरच साधना आहे. नाहीतर शरीराची जर घालमेल चालू झाली तर किती होणार आहे. म्हणून म्हणायचं 10 दिवस ध्यान करा, चालतंय, भरपूर खावा पण 10 दिवस ध्यान भरपूर करा, तर त्याच्या निमित्तामध्ये धर्म घडला, अन्यथा नाही. म्हणून शुद्धोपयोगाला जो प्राप्त झाला त्यालाच तेच खरं व्रत आहे ॲक्च्युली. ते सांगितलं. व्रत म्हणजे दोष टाकणे आहे. जर शुद्ध स्वभावाला जाणतो तरच तिथं व्रतांचा, त्या सगळ्या दोषांचा नाश झाला. म्हणून म्हटलं काय, ते व्रत करा. काय करायचं 10 दिवस? पाहिजे की मिळणार की त्यात. पण मला म्हणायचं संयम, हेच संयम आहे मोठं. असं वाटत नाही आपल्याला किती खरं सहज मिळालं आपल्याला हा उपदेश, पण त्याचं गांभीर्य कळत नाही. नाही, संयम म्हणजे शुद्धोपयोग हे वाटत नाही हो आज लोकांना. संयम म्हणजे बहिरंगातनं शरीरातलाच संयम वाटतो. म्हणूनच की आपल्याला सहज मिळालंय ना हा उपदेश, तर वाटत नाही. विचार करा ना, मी जीव आहे, माझा संयम कशामध्ये आहे हो? शरीरामध्ये. म्हणजे मी बाहेर जाणार नाही, माझा उपयोग त्यालाच संयमित करणं हे खरं संयम आहे. पण मी स्वतःला सोडून बाहेर सगळीकडे फिरतोय, हा मोठा असंयम आहे. म्हणून सांगायचंय या दशलक्षणमध्ये काय करायचं,
जाऊ दे दशलक्षण कशाला, आज आत्तापासून केलं तरी सुद्धा रोज दशलक्षणच आहे आपल्यासाठी. भरपूर ध्यान करा, तेच व्रत करा, तेच संयम करा. जे काय करत असाल त्याच्यामध्ये पण स्वभावाची अनुभूती ह्याच्यासाठीच प्रामुख्यता असायला पाहिजे, तर आपल्याला पण दुःखापासून मुक्ती प्राप्त होणार. हो जाणा हामी दुःखरहित, विभावरहित, कषायरहित, कर्मरहित जीव आहे. हामी सुखस्वरूप, जितमोह स्वरूप, जितेंद्रिय स्वरूप जीव आहे. स्वतःला जीव पहा, हाच खरा संयम आहे, हेच खरे व्रत आहे. मी कोणाचा करता धरता नाहीच. स्वतःला स्वतंत्र जाणा, समर्थ जाणा. मी आहेच. ओम विसर्जन. नमो हरि